प्रातिनिधिक दहनाद्वारे आपण त्याची या पर्वाची सांगता करतो। तर मित्रांनो, या आणि या आदिशक्तीच्या जागराचा, स्त्री शिक्षणाच्या मोफत या राजमार्गावरती KG पासून अगदी PG पर्यंत निर्णयाचं आपण मनात कसलाही भेद न ठेवता सर्वानुमते स्वागत करूयात आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळात, ऐतिहासिक काळात लेकींना पाठबळ देऊयात, जेणेकरून ती लेक म्हणजे उद्या तुमच्या घरची सून असेल, लक्षात आलं का? आणि निश्चितच शिक्षणाची जी काय म्हणतो त्याला मेंदूचा साचेबद्ध विकास होण्यामध्ये जी योगदान आहे, त्यानंतर लगोलग आत्मनिर्भर किंवा आपण स्वावलंबन म्हणू शकतो किंवा 100% तुम्ही म्हणू शकता की रोजगार निर्मितीची क्षमता असलेलं। सगळ्यात महत्त्वाचं की एक सामाजिक प्रगल्भता येण्यामध्ये ज्यावेळेस समाजाच्या जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन फक्त पुरुष आणि स्त्री किंवा आत्ता जर का तृतीयपंथीयांचं समजा आपण नव्याने समजा हे आलेलं आहे, तर तसं पाहता जवळजवळ 50%च्या घरातल्या घटकाला आज खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणण्याचा हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, जो की निश्चितच जगाच्या पाठीवरती आगळा वेगळा आहे। आणि असं म्हणायला काय हरकत नाही की महाराष्ट्र हा पहिला प्रदेश असेल किंवा पहिलं राज्य असेल की ज्यांनी हा निर्णय घेतलेला असावा। वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळा आधार हा वेगळा आहे आणि सरसकट लक्षात आलं का, मुलींना KG to PG मोफत शिक्षण। KG म्हणजे समजा जे मराठीतल्यांना समजा लक्षात नाही आलं तर किंगस्टर गार्डन म्हणतात, म्हणजे आपली अंगणवाडी किंवा बालवाडी। आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशनला आपण पदवी शिक्षण म्हणतो आणि पोस्ट म्हणजे त्याच्यानंतरचं म्हणजे पदव्युत्तर शिक्षण हे मोफत दिलं जाणार आहे। मोफत म्हणजे काय की त्याच्यासाठी जो काही खर्च आहे तर तो सरकार उचलणार आहे, लक्षात आलं का? तुम्हाला ते मोफत मिळणार आहे। असो, सर्वांना परत एकदा आजच्या ह्या निर्णयाच्या अनुषंगाने पुन्हा फार सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि आशा करतो की निश्चितच म्हणजे काय म्हणतात त्याला की मला नाही का चांगलं राहता येत नसेल, चांगलं बोलता येत नसेल किंवा काही म्हणजे म्हणतो ना की काही परफेक्शन नसेल, लक्षात आलं का? पण निश्चितच तुम्ही म्हणू शकता की मागं देखील म्हटलेलं आहे मी तुम्हाला की माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका। माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात असलो तरी माझ्या हसण्यावर जाऊ नका, लक्षात आलं का? एक महत्त्वाची गोष्ट एकच लक्षात ठेवा, मी मराठीत तोडकं मोडकं बोलायचा प्रयत्न करतो, त्याचा आशय हा निश्चितच असं नाही की ह्याच्यात माझं काही योगदान आहे, पण थोडं फार काय म्हणतात त्याला, जर का आपले जे काही दर्शक प्रेक्षक आहेत त्यांनी जर